तुम्ही सांगितलं की 5 वर्ष दरवर्षी आम्ही 5,000 कोटी रुपये देणार आहोत. 5,000 कोटी दरवर्षी. काय सुंदर स्वप्न रंगवलं. 25,000 कोटी 5 वर्षामध्ये देऊ सांगितलं. मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये 1 फुटी कवडी दिली नाही. या वर्षी अध्यक्ष महाराज, या वर्षी सुद्धा तुम्ही कृषी समृद्धी योजनेला म्हणजे मागच्या वर्षीचे 5,000 कोटी दिलेच नाही. या वर्षी 5,000 कोटीच्या ऐवजी अर्थसंकल्पात तुम्ही 2,000 कोटी ठेवले. अरे ज्याचं अन्न खाता त्याच्याशी तर खोटं बोलू नका ना. 2011 ची तुम्ही जनगणना पहा. त्या जनगणनेमध्ये एकूण 4,55,00,000 11,23,00,000 लोकसंख्येपैकी 4,55,00,000 हे रोजगारात आहे आणि या रोजगारामध्ये शेतीवर 2,60,00,000 आहे. आता 2,60,00,000 जर शेतीवर असेल आणि तुम्ही पुरवणीमध्ये अध्यक्ष महाराज फक्त आणि फक्त अध्यक्ष महाराज या संदर्भात 843 कोटी रुपये 1,71,00,000 शेतकऱ्यांसाठी ही पुरवणी मागणी. आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून. शेतकरी पुन्हा सावकारांच्या विळख्यात, सावकारी कर्जामध्ये 400 कोटींची वाढ, सहकारी बँकांचं व्याज भरमसाठ, सरकारची विधानसभेमध्ये कबुली. राज्यामध्ये परवानाधारक सावकारांनी वितरित केलेल्या कर्जामध्ये 2022 नंतर तब्बल 400 कोटी रुपयांची वाढ झाल्याची कबुली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेमध्ये दिली. सहकारी बँकांसह अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून सरकारने त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली. बिबट्या पकडण्याचं काम वन अधिकाऱ्यांचं. वनमंत्री गणेश नाईक यांची टिप्पणी, हिरोगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करू. बिबट्या नागरी वस्तीत आला असेल तर त्याला पकडून अधिवासामध्ये सोडण्याचं काम हे वन अधिकारी आणि कर्मचारी यांचं आहे. त्यामुळे हिरोगिरी करण्यासाठी अन्य कोणीही त्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची गरज नाही. यापुढे लोकप्रतिनिधीसह कोणी अशी हिरोगिरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करू असा इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेमध्ये सोमवारी दिली. भारतीयाने 3 महिन्यात विकलं 50 टन सोनं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुवर्ण मुद्रीकरण आव्हानानंतर जुने सोनं विकण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ. सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्यामुळे अनेक ग्राहक आणि गुंतवणूकदारांनी आपल्याकडील जुन्या दागिन्यांची विक्री करून चांगला परतावा मिळण्यामध्ये प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांना 5 जुलैपासून कर्जमाफी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. अटीमध्ये बदल करण्याचा निर्णय उपसमिती घेणार. शेतकरी कर्जमाफीच्या योजनेतील अटीमध्ये बदल करण्याची आणि त्यासाठी स्थापन केलेली उपसमिती सकारात्मक निर्णय घेईल याचा पुनरुच्चार देखील दत्तात्रय भरणे यांनी केला. गेल्या 146 वर्षांमध्ये सर्वात कोरडा जून. पाऊस सरासरीपेक्षा 40% कमी. मान्सूनचा वेग अचानक मंदावला. अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादीकडे येणार. मुख्यमंत्र्यांशी चर्चेचा जय पवार यांचा दावा. नुकसानग्रस्त आंबा आणि काजू उत्पादकांसाठी आणखी 1,000 कोटींची गरज. आमदार निलेश राणे यांची विधानसभेमध्ये मागणी. 334 कोटींच्या मदतीसाठी मानलं मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि पालकमंत्र्यांचे आभार. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी आक्रमक. आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये संभाजीनगरमध्ये चक्काजाम. सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात. आंदोलनादरम्यान पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर वातावरणामध्ये चांगलं तापलं होतं. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनावर चढून निषेध व्यक्त केला. जोरदार घोषणाबाजीमुळे काही काळ केम्ब्रिज चौक परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्यामध्ये 3 आणि 4 जुलैला अतिवृष्टीचा इशारा. गेल्या 24 तासामध्ये सर्वदूर चांगला पाऊस. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राला अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट तर विदर्भ आणि मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पेट्रोल डिझेल विक्रीवरील मर्यादा 1 जुलैपासून हटणार. 12 जून रोजी लागू करण्यात आलेले सर्व तात्पुरते निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. सध्या ही मर्यादा प्रतिदिन आणि प्रतिवाहनासाठी 200 लिटर इतकी होती. नांदेड जिल्ह्यामध्ये ढगांची वर्दळ पण पावसाचा हात आकारतात. जिल्ह्यामध्ये पावसाची संथ सुरुवात. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जूनमध्ये घट. पेरण्या खोळंबल्यामुळे अर्थकारण बिघडण्याची शक्यता. जिल्ह्यामध्ये यंदा जून महिन्यामध्ये पावसाने संथ सुरुवात केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचं प्रमाण कमीच असल्याचं दिसून येत आहे. सूर्यारामा, हिरा लाडक्या, भीमा अर्जुनला माऊलींचा रथ ओढण्याचा मान. आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान आळंदीतील रानवडे कुटुंबियांना मिळालाय. यंदाच्या सोहळ्यासाठी सूर्यारामा, हिरा लाडक्या आणि भीमा अर्जुन बैलजोडी सज्ज झाली. रथाच्या बैलांना मका, शाळू, शेंगदाणा पेंड, कडधान्य खाद्य, इतर पौष्टिक खाद्य दिलं जात आहे. तसंच दररोज वैद्यकीय तपासणी देखील केली जात आहे. अवकाळीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांसाठी 717 कोटी रुपये मंजूर. फेब्रुवारी ते जून पर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अवकाळी पाऊस, वादळ आणि गाळपिटीमुळे नुकसान झालेल्या 7,09,000 शेतकऱ्यांसाठी 717 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेमध्ये दिली. पांढऱ्या तेलाला सर्वाधिक 11,300 रुपयांचा भाव. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3,905 पोत्यांची आवक. तुरीची सर्वाधिक नोंद.
तणनाशकांची मागणी वाढली, मान्सूनमुळे शेतकऱ्यांची बाजारामध्ये गर्दी. तणनाशकांचे दर गेल्या वर्षीसारखेच आहेत. पळसूटचा भाव 1200 रुपये असून साकेत तणनाशक 980 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होत आहे. या व्यतिरिक्त टर्गा सुपर 1300 रुपये प्रति लिटर आणि हिरवीड मॅक्स 3200 रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. त्याचप्रमाणे राऊंडअप म्हणजे ग्लायकोफोस्ट 450 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी अधीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे पीक विमा रखडला. कृषी आयुक्तांकडे प्रस्ताव धुळकात. खरीप पेरणी तोंडावर हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिलेत. हंगाम संपल्यानंतर कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत पीक कापणी प्रयोग अंतर्गत प्रत्यक्षात उत्पादन घटलेले असताना देखील काही महसूल मंडळांमध्ये उत्पादन अधिक दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. लातूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाकरता 2 वर्षांमध्ये तिसऱ्यांदा अधिसूचना. शेतकऱ्यांची प्रतीक्षा. लातूर बाशी इंटरचेंजमुळे 350 एकर जमीन धोक्यामध्ये. 75 गटांवर डोळा. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चना पूजेची आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू. 1 जुलै ते 9 जुलै या कालावधीमध्ये तुळशी अर्चन पूजेची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात 30 जून रोजी सकाळी 11 पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. पीक विम्याची परस्पर विरोधी आकडेवारी सादर. 1500 कोटींची तफावत. कृषी विभागाच्या लेखी उत्तरामधील प्रकार. पुरंदर तालुक्याला अद्याप पावसाची प्रतीक्षा. तालुक्यामध्ये सर्व धरणे कोरडे टाक. ऐन पावसाळ्यामध्ये टँकरची गरज वाढली. पावसाळ्यामधला 1 महिना संपत आला तरी पुरंदर तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. पिण्याच्या पाण्यासह शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट उभं राहिलंय. सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथील शक्तीपीठ महामार्गात बाधितांचे लॉक झालेले 7-12 झाले अनलॉक. अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शक्तीपीठ मार्गाच्या सर्व्हेकरिता हरकती घेण्यासाठी शेतकऱ्यांना दिनांक 30 जूनची मुदत दिलेली असताना देखील शासन स्तरावरून बाधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता 1 महिन्यापूर्वी बाधित शेतीचे 7-12 लॉक करण्याचा घाट घातला गेला होता. ही कर्जमाफी की पात्रता परीक्षा? शेतकऱ्यांना कर्जमाफी विनाअट मिळावे. जयंत पाटील यांची विधानसभेमध्ये मागणी. ही कर्जमाफी की पात्रता परीक्षा असा सवाल करत आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी मिळावी अशी मागणी त्यांनी विधानसभेमध्ये केली. लातूर जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याला मुदतीचे ग्रहण. टंचाईग्रस्त गावांची चिंता वाढली. वरुणराजाची हुलकावणी. पावसाळ्यात देखील जिल्ह्यामधील 133 गावांना 165 अधिग्रहणाद्वारे पाणी. पावसाळ्यातील दुसरं आद्रा नक्षत्र निम्म संपलं. मात्र अद्याप देखील जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे जलसाठ्यामध्ये अद्याप देखील संचय झाला नाही. परिणामी पाणी टंचाईचं संकट अधिक गहन होतंय. महासारथी मांडणार प्रत्येक लाभार्थ्याचे डिजिटल कुंडणी. सर्वच योजनांचा डेटा एकच प्रणालीमध्ये. ऑगस्टमध्ये अंमलबजावणी. या प्रणालीमुळे प्रत्येक लाभार्थ्याला ओळख क्रमांक मिळणार आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याची कुंडली आता महासारथी सहज आणि क्षणामध्ये मांडणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एका दिवसात 17 मिलीमीटर पाऊस. आद्रामुळे दिलासा. काही गावे वगळता जिल्ह्यामध्ये पेरणीसाठी पोषक ओल होईना. नागपूर विभागातील 93,000हून अधिक शेतकरी होणार कर्जमुक्त. जुलैमध्ये लाभार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा होणार. लग्नसराईत विविध फुलांचा सुगंध महागला. वधूवरांच्या हारांसह वाहन सजावटीसाठी वापर. फुलांच्या दरामध्ये 20% वाढ. कोकणातील तांदूळ उत्पादकतेमध्ये 12% घट. खार जमिनीमध्ये वाढ. हवामान बदल आणि वाढत्या नागरिकीकरणाचा भात पिकाला फटका. विमा मुदत संपली. GR नंतर आला. नियोजनाच्या गोंधळावर शेतकऱ्यांचा रोष. मुदत वाढीनंतर चौकशीची मागणी. संत्रा उत्पादक राहणार सुरक्षा कवचापासून वंचित. मृगबहार संत्रा पिकासाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 14 जून रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्र या योजनेसंदर्भातील शासन निर्णय तब्बल शनिवारी प्रसिद्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. मुदत संपल्यानंतर GR काढण्यामागचं औचित्य काय असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.